विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी पॉलिनॉमियल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 3.4 प्रॅक्टिस सेट नंबर 3.4 आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. x बरोबर 0 असताना x वर्ग वजा 5x अधिक 5 या बहुपदीची किंमत काढा. अर्थात या ठिकाणी बहुपदीची किंमत व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढताना बहुपदीतील चलाला एखादी किंमत दिली की त्या बहुपदीची किंमत मिळते. उदाहरणार्थ x अधिक 7 या बहुपदीत xला 2 किंमत दिली की 2 अधिक 7 बरोबर 9 मिळते. म्हणजे पी ऑफ एक्स या बहुपदीत एक्सला एची किंमत देऊन येणारे बहुपदी पी ऑफ ए अशी दर्शवतात. म्हणून या ठिकाणी पी ऑफ एक्स एक्स वर्ग वजा 5x अधिक 2 एक्स बरोबर 0 ठेवायचे आहे. म्हणून पी ऑफ 0 बरोबर जिथे एक्स आहे तिथे 0 ठेवायचे. शून्याचा वर्ग वजा 5 गुणिले 0 अधिक 5 शून्याचा वर्ग 0 वजा 5 गुणिले 0 0 अधिक 5 बेरीज वजापैकी 0 परिणाम करत नाही. त्यामुळं पी ऑफ 0ची किंमत 5. P of x is equal to x square minus 5x plus 5. Putting value of x is equal to 0, we get P of 0 is equal to 0 square minus 5 into 0 plus 5. 0 square 0 minus 5 into 0 0. 0 minus 0 0. 0 plus 5 5. P of 0 is equal to 5. ओके. त्यानंतर P of y बरोबर y वर्ग वजा 3 वर्गमुळात y अधिक 1. y ची किंमत 3 वर्गमुळात 2 ठेवायची आहे. ज्या ठिकाणी y आहे तिथं 3 वर्गमुळात 2 ठेवायचं. पी ऑफ 3 वर्गमुळात 2 बरोबर या ठिकाणी y वर्ग म्हणजे 3 वर्गमुळात 2चा वर्ग वजा 3 वर्गमुळात 2 गुणिले y 3 वर्गमुळात 2 हे अधिक 1. 3चा वर्ग 9 वर्गमुळात 2चा वर्ग 2 वजा 3 त्रिक 9 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वजा 9 गुणिले 2 वजा 18 9 दुने 18 आणि हे अधिक 1. 18 18 0 अधिक 1 1. पी ऑफ 3 वर्गमुळात 2 म्हणजे 1. ओके. पी ऑफ y इज इक्वल टू y स्क्वेअर मायनस 3 रूट y प्लस 1. पुटिंग व्हॅल्यू y इज इक्वल टू 3 रूट 2 वी गेट पी ऑफ 3 रूट 2 इज इक्वल टू 3 रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 रूट 2 इंटू 3 रूट 2 प्लस 1. 3 स्क्वेअर 9 रूट 2 स्क्वेअर 2 9 इंटू 2 18 3 इंटू 3 9 रूट 2 रूट 2 इंटू रूट 2 2 मायनस 9 इंटू 2 मायनस 18 प्लस 1 मायनस 18 प्लस 0 प्लस 1 1. P of 3 root 2 is equal to 1. ओके. थर्ड एक्झाम्पल हिअर. जर P ऑफ m बरोबर m घन अधिक 2 m वर्ग वजा m अधिक 10 असेल तर P ऑफ a अधिक P ऑफ वजा a ची किंमत काढायची. पहिल्यांदा P ऑफ a याची किंमत काढायची. त्यानंतर P ऑफ वजा ची किंमत काढायची आणि दोघांची बेरीज करायची. काय येते पाहायचं. m बरोबर a ठेवूया किंमत. जिथं m तिथे ए ठेवायचं. पी ऑफ ए बरोबर ए घन अधिक 2 ए घन वजा ए अधिक 10. ए घन अधिक 2 ए घन वजा ए अधिक 10. आता पी ऑफ एची किंमत एची किंमत या ठिकाणी एमची किंमत वजा ए ठेवायची. त्यामुळं पी ऑफ वजा ए. ओके. पी ऑफ वजा ए ठेवून पी ऑफ वजा ए या ठिकाणी इथं एम घन वजा ए कंसाचा घन अधिक 2 वजा ए कंसाचा वर्ग वजा कंसात वजा ए अधिक 10. ओके. इथं लिहिलेलं आहे वजा एचा घन ऋण संख्येचा घन ऋण असतो म्हणून वजा ए घन वजा एचा वर्ग ऋण संख्येचा वर्ग धन. त्यामुळं 2 गुणिले धन ए वर्ग 2 ए वर्ग वजा वजा अधिक बाहेरचं वजा आहे आणि इथं एमची किंमत वजा आहे वजा वजा अधिक ए अधिक 10. ओके. पी ऑफ ए अधिक पी ऑफ वजा एची किंमत काढायची आहे. पी ऑफ एची किंमत ही ए वर्ग अधिक 2 ए वजा ए अधिक 10 ठेवलेली आहे आणि पी ऑफ वजा एची किंमत वजा ए घन अधिक 2 ए वर्ग अधिक ए अधिक 10. ए घन वजा ए घन गेलेले आहेत. वजा ए अधिक हे गेलेलं आहे. 2 ए वर्ग 4 ए वर्ग अधिक 10 10 20. त्यामुळं पी ऑफ ए अधिक पी ऑफ वजा ए बरोबर 4 ए वर्ग अधिक 20. ओके. When P of m is equal to m cube plus 2m square minus m plus 10, then P of a plus P of minus a. What is the value of this? Putting m is equal to a, we get P of a is equal to a cube plus 2a square minus a plus 10. Okay. Then putting P of minus a is equal to minus a cube plus 2 into minus a bracket square minus into bracket the value of m is minus a minus into bracket minus a plus 10 minus a cube minus a cube. Okay.
मायनस 3 टाइम्स प्रोडक्ट ऑफ 3 टाइम्स ऑफ मायनस मायनस. ओके. मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2 ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस ए प्लस 10. ओके. value of p of a plus p of minus a, putting value p of a is equal to a cube plus 2a square minus a plus 10. value of p of minus a square plus 2a square plus a plus 10. a cube minus a cube cancel, minus a plus a cancel, 2a square 4a square, 10 plus 10 20, 4a square plus 20, p of a plus p of minus a. ओके. चौथा आहे जर पी ऑफ वाय बरोबर 2y वर्ग वजा 6y वर्ग वजा 5y अधिक 7, तर पी ऑफ 2 ची किंमत काढायची आहे. म्हणजे जिथं y तिथं 2 ठेवायचं आहे. पी ऑफ 2 बरोबर 2 गुणिले 2 चा घन वजा 6 गुणिले 2 चा वर्ग वजा 5 गुणिले 2 अधिक 7, 2 चा घन 8, 8 दुनी 16, 2 चा वर्ग 4, 24 वजा 24 वजा 5 गुणिले 2 वजा 10 अधिक 7, इथं 8 दुनी 16 वजा 24 वजा 3 वजा वजांची बेरीज वजा असते, वजा 24 वजा 3 वजा 27 अधिक 16 वजा 11, पी ऑफ 2 वजा 11. ओके. इट इज फेन पी ऑफ y इज इक्वल टू 2y क्यूब मायनस 6y स्क्वेअर मायनस 5y प्लस 7, पुटिंग व्हॅल्यू y इज इक्वल टू 2, वी गेट पी ऑफ 2. ओके. पी ऑफ 2 इज इक्वल टू 2 इंटू 2 क्यूब मायनस 6 इंटू 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 प्लस 7. ओके. 2 into 2 cube 8 minus 6 into 2 square 4 minus 10 plus 7, 2 into 18 16 minus 6 into 4 40 minus 6 into 4 minus 24 minus 10 plus 7 minus 3 minus 24 minus 3 minus 27 plus 16, p of 2 is equal to minus 11. ओके. अत्यंत महत्त्वाचा आपण शेष सिद्धांत रिमाइंडर थेरम आपण पाहणार आहोत. पाहूया. समजावून घ्या व्यवस्थित. पी ऑफ एक्स या बहुपदीला एक्स अधिक ए ने भागल्यास उरणारी बाकी आणि त्या बहुपदीत एक्सला वजा ए ही किंमत देऊन येणारी त्या बहुपदीची किंमत यांचा परस्पर संबंध असतो. हा संबंध जाणण्यासाठी उदाहरण एक दिलेलं आहे. कधी पी ऑफ एक्स बरोबर एक्समधील बहुपदी 4x वर्ग वजा x अधिक 2 ला x अधिक 1 न भागायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी 4x वर्ग वजा x अधिक 2 ला x अधिक a न संश्लेषक भागाकार आपण करू. ही प्रमाण रूप बहुपदी आहे. 4x वर्ग वजा x अधिक 2, त्यामुळे सहगुणक रूप त्याचं 4 वजा 1 अधिक 2 अधिक 1 न भागायचं आहे. त्यामुळं अधिक 1 ची विरुद्ध संख्या वजा 1, उभी रेषा आडवी रेषा, आडव्या रेषेच्या वर हे सहगुणक लिहिलेत. 4 वजा 1 2 वजा पहिला सहगुणक लिहून घेतलेला आहे. 1 ची विरुद्ध संख्या वजा 1 ही उभ्या रेषेच्या पाठीमागच्या इथं घेतलेली आहे. 4 हा सहगुणक पहिला उतरून घेतल्यानंतर 4 गुणिले वजा 1 चा गुणाकार वजा 4 वजा 4 वजा 1 वजा 4 हे या दोघांचा गुणाकार वजा 1 आणि 4 चा गुणाकार वजा 1 चे खाली द्यायचे आहे. दोघांची बेरीज मिळून दुसऱ्या सहगुणकाच्या खाली वजा 1 वजा 4 वजा वजांची बेरीज वजा असते वजा 5. पुन्हा या बेरजेचा वजा 5 आणि वजा 1 चा गुणाकार करून अधिक 5 आलेला आहे. 5 आणि 2 7 बाकी 7, 4 वजा 5 या ठिकाणी हे सगुणक रूप आहे. भागाकार कोटी 1 आहे. 2 सगुणक आहे. पदांची संख्या 2 असेल तर कोटी 1 असते, 1 कमी असते. त्यामुळे भागाकार हा सगुणक आहे. 4x वजा 5 आणि बाकी 7. ओके. आता आपण ही बाकी भाज्य बहुपदीची किंमत यांच्यामधील संबंध बघायचा. भाज्य बहुपदीची म्हणजे 4x वर्ग वजा x अधिक 2 या बहुपदीची x बरोबर वजा 1 आपण x अधिक 1 अधिक 1 ची विरुद्ध संख्या वजा 1 किंमत ठेवायची त्या बहुपदीमध्ये. काय ते पाहूया. पी ऑफ x बरोबर 4x वर्ग वजा x अधिक 2, x ची किंमत वजा 1 ठेवायची आहे. पी ऑफ वजा 1 4 गुणिले वजा 1 चा वर्ग वजा कंसात वजा 1 अधिक 2. या ठिकाणी 4 गुणिले वजा 1 चा वर्ग 1 वजा वजा अधिक 1 आणि अधिक 2, 4 1 4, 2 1 3 म्हणजे 4 1 4 ने 1 5 2 7, पी ऑफ वजा 1 7 आलं. म्हणजे पी ऑफ एक्स बरोबर वजा 1 असताना बहुपदी पी ऑफ एक्सची किंमत 7 आलेली आहे. म्हणजे संश्लेषक भागाकाराने मिळणारी बाकी एक्स अधिक 1 न भागले असता संश्लेषक भागाकाराने मिळणारी बाकी या ठिकाणी 7 आहे. तीच बाकी त्या बहुपदीमध्ये एक्सची किंमत वजा 1 ठेवून आलेल्या किमती बरोबर असते. हा शेष सिद्धांत आहे. ओके.
पाहूया पी ऑफ एक्स या बहुपदीला एक्स अधिक एकने भागल्यास उरणारी बाकी ही पी ऑफ वजा ए एवढी, म्हणजेच पी ऑफ एक्समध्ये एक्स बरोबर वजा ए मांडून येणाऱ्या बहुपदीच्या किमती एवढी असते. आत्ता आपण पाहिलं. ओके, म्हणजे तर संश्लेषक भागाकाराने येणारे बाकी आणि अधिक एकची विरुद्ध संख्या वजा ए ही किंमत एक्स बद्दल पी ऑफ एक्समध्ये ठेवून येणाऱ्या बहुपदीची किंमत दोन्ही समान असतात. ही बाकी आणि बहुपदीची किंमत. The value of polynomial in a polynomial, if a variable is replaced by a number, then we get the value of that polynomial. For example, if we replace x by 2 in the polynomial x plus 2, we get 2 plus 7 is equal to 9, which is the value of the polynomial. Okay, if p of x is a polynomial in x, then the value of the polynomial for x is equal to a is written as a p of a. Okay, then remainder theorem. Okay, there is a relation between the value of p of x for x is equal to minus into bracket a plus 1, that is p of minus a, and the remainder when p of x is divided by x plus a. Okay, here the to understand the relation, let learn the following example. Divide p of x 4x square minus x plus 2 by x plus 1. Okay, taking synthetic division, the coefficient form of that polynomial 4 minus 1 2, 4 minus 1 2. Okay, opposite of 1 minus 1, vertical line, horizontal line. Here write the coefficients 4 minus 1 2, vertical line LHS write minus 1. Take first coefficient 4, 4 into minus 1 minus 4, minus 4 minus 1 minus 5, minus 5 into minus 1 plus 5 into 2 7. Okay, and the quotient is here number of coefficient 2. Okay, the degree 1, therefore quotient 4x minus 5. Okay, and remainder 7. Now we will find the relation between remainder and value of the polynomial is as follows. If in the dividend polynomial 4x square minus x plus 2, put x is equal to minus 1. P of x is equal to 4x square minus x plus 2, putting value x is equal to minus 1. P of minus 1 is equal to 4 into minus 1 bracket square minus into minus 1 plus 2, 4 into minus 1 square plus 1, 4 into 1 4, minus minus plus 1 plus 2, 4 into 1 4, 2 plus 1 3, 4 1 5. Okay, 2 plus 1 3, 3 plus 4 7. Here value of the polynomial p of x for x is equal to minus 1 is 7 also. Okay, that means if the polynomial p of x is divided by x minus x plus a, then the remainder is p of minus a, means if is the same as the value of the polynomial p of x for x is equal to minus a. Okay, this is known as remainder theorem. This is remainder by synthetic method, and this is value 7, putting x is equal to minus 1 in that polynomial. X, the value of p of minus 1 is equal to 7. Okay, and here remainder by synthetic method 7 are equal. This is remainder theorem. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.